प्रिया, कपाटात ठेवलेले 50,000 रुपये कुठे आहेत? सासूबाईंचा आवाज ऐकताच स्वयंपाकघरात पोळ्या करत असलेल्या प्रियाचा हात थांबला. तिनं गॅस कमी केला आणि बाहेर आली. कुठले 50,000 आई? सुमनबाई हातात रिकामं पाकिट घेऊन उभ्या होत्या. त्यांचा चेहरा रागानं लालबुंद झाला होता. काल दुपारी या पाकिटात 50,000 रुपये ठेवले होते. आज पाकिट रिकामं आहे. प्रिया थोडी गोंधळली. पण मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. सुमनबाईंनी तिच्याकडं अगदी रोखून पाहिलं. काल घरात कोण होतं? मी होते. मग पैसे कुठे गेले? प्रिया काही क्षण त्यांच्याकडं पाहत राहिली. आई, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? मला काही म्हणायचं नाही. मी फक्त विचारतीये. पण तुमचा प्रश्न तसा वाटत नाही. इतक्यात बाहेरून गाडीचा आवाज आला. प्रियाचा नवरा नितीन घरी आला. घरात पाऊल ठेवताच त्याला जाणवलं आज काहीतरी मोठं घडलं आहे. पण त्याला माहीत नव्हतं की गायब झालेले ते 50,000 रुपये पुढच्या काही दिवसात त्या घरातील प्रत्येक नात्यांची परीक्षा घेणार होतं. प्रिया आणि नितीनच्या लग्नाला 6 वर्ष झाली होती. नितीन एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. प्रिया घरीच छोटंसं शिवणकामही करत होती. घरात नितीनची आई सुमनबाई, वडील भास्करराव, नितीन आणि प्रिया असे 4घे राहत होते. त्यांना 4 वर्षाची मुलगी होती. तिचं नाव सान्वी. वरून पाहिलं तर घर आनंदी दिसत होतं. पण पैशांचा विषय निघाला की सुमनबाई आणि प्रियामध्ये हमखास मतभेद व्हायचे. सुमनबाई अत्यंत काटकसरी, 10 रुपये खर्च करण्याआधीही 2दा विचार करणाऱ्या. त्यामागे कारणही होतं. त्यांनी आयुष्यात गरिबी पाहिली होती. नितीन लहान असताना भास्कररावांची नोकरी गेली होती. काही महिने घरात नियमित उत्पन्न नव्हतं. कधी शेजाऱ्यांकडून पैसे उसने घ्यावे लागले, कधी किराणा उधारीवर आणावा लागला. एकदा तर नितीनच्या शाळेची फी भरण्यासाठी सुमनबाईंनी स्वतःच्या कानातलेही विकले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी पैसा म्हणजे फक्त कागद नव्हता. पैसा म्हणजे सुरक्षितता आणि उद्याची खात्री. पण प्रियाचा स्वभाव थोडा वेगळा होता. ती उधळपट्टी करणारी नव्हती, पण गरज असेल तर पैसे खर्च करण्याला घाबरतही नव्हती. यातूनच दोघींमध्ये नेहमीच कुरबुर सुरू व्हायच्या. प्रिया, 2,000ची साडी कशाला? आई, लग्नाला जायचे. 500 रुपयांची साडी घातली तर लग्न थांबणार आहे का? कधी? सान्वीसाठी एवढं महाग खेळणं कशाला? तर कधी ऑनलाईन मागवायची एवढी सवय बरी नाही. प्रिया सुरुवातीला हसून सोडून द्यायची, पण हळूहळू तिला चांगलंच जाणवू लागलं. आपण कमावलेल्या पैशांचाही हिशोब आपल्याला कुणाला तरी द्यावा लागतोय. प्रिया शिवणकामात खूप चांगली होती. सुरुवातीला शेजारच्या 2-4 बायकांचे ब्लाऊज शिवायची. नंतर तिचं काम लोकांना आवडू लागलं. तिला ऑर्डरही वाढल्या. कधी महिन्याला 5,000, कधी 8,000, सणासुदीला 15,000ही मिळायचे. तिनं स्वतःच्या कमाईतून नवीन शिवणयंत्रही घेतलं. त्या दिवशी ती खूप आनंदी होती. नितीन म्हणाला, वा, आता मॅडम मोठ्या बिझनेस वुमन झाल्यात. प्रिया थोडी हसली. पण सुमनबाईंनी मशीनची किंमत विचारली. 18,000? अरे बापरे, 18,000? हो आई, जुन्या मशीनवर काम होत नव्हतं. आधी विचारायचं तरी. प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं. पैसे माझ्या शिवणकामातून साठवले होते आई. त्यावर सुमनबाई म्हणाल्या, तुझे आणि आमचे असं काय वेगळं आहे? घरात पैसा आला की तो घराचा. प्रिया काहीही बोलली नाही, पण ते वाक्य तिच्या मनात राहिलं. घरात पैसा आला की तो घराचा. मग घरातली जबाबदारी ही सगळ्यांची असायला नको का? एक दिवस प्रियाच्या भावाचा फोन आला. ताई, एक मदत हवी होती. काय झालं विशाल? बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन सांगितलंय. प्रिया काळजीत पडली. कधी? पुढच्याच आठवड्यात. काही पैसे कमी पडतायत. प्रियानं विचारलं, किती? विशाल काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, 20,000. प्रियानं लगेच म्हटलं, मी बघते. फोन ठेवल्यावर तिच्या मनात विचार सुरू झाले. तिच्याकडे स्वतःच्या कमाईतून 25,000 साठले होते. तिनं ठरवलं बाबांसाठी 20,000 रुपये द्यायचे.
रात्री तिनं नितीनला सांगितलं, बाबांचं ऑपरेशन आहे, मी माझ्या पैशातून 20,000 रुपये देणार आहे. नितीन म्हणाला, दे ना. पण बाहेरून जाणाऱ्या सासूबाईंनी ते ऐकलं. त्या आत आल्या. कुणाला 20,000? प्रियानं सगळं सांगितलं. सुमनबाई म्हणाल्या, त्यांना मुलगा आहे ना? आहे, पण त्याच्याकडे पूर्ण पैसे नाहीत, म्हणून मुलीच्या सासरचे पैसे. प्रिया थोडी दुखावली. सासरचे नाहीत आई, माझ्या शिवणकामाचे आहेत. सुमनबाईंच्या चेहऱ्यावर आता नाराजी आली. पुन्हा तुझं माझं? आई, तसं नाही. लग्न झाल्यावर मुलीनं माहेरी किती पैसे द्यायचे यालाही मर्यादा असते. प्रिया शांतपणे म्हणाली, माझे बाबा आहेत, मी नाही म्हणते का? मग 5,000 दे, 10,000 दे, 20,000 म्हणजे कमी आहेत का? त्यावर प्रिया म्हणाली, उद्या तुम्हाला गरज पडली तर मी माझ्याकडचे सगळे पैसे देईन. ते तुझं कर्तव्य आहे. आणि हे ऐकून प्रिया थांबली. आणि माझ्या बाबांना मदत करणं? सुमनबाईंनी उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी प्रिया बँकेत जाऊन 20,000 रुपये काढून आली. तिनं भावाला दिले. सुमनबाईंना कळलं. त्या दिवसभर प्रियाशी एक शब्दही बोलल्या नाहीत. संध्याकाळी नितीन घरी आला तेव्हा त्या म्हणाल्या, तुझ्या बायकोनं माहेरी 20,000 रुपये दिले. नितीन म्हणाला, हो, मला माहिती आहे. तुला विचारलं? नितीनने सांगितलं, हो. आणि तू हो म्हणालास? आई, तिच्या बाबांचं ऑपरेशन आहे. सुमनबाई म्हणाल्या, आज 20 गेले, उद्या 50 जातील. संसार असा चालतो का? प्रिया स्वयंपाकघरातून बाहेर आली. आई, माझ्या माहेरी कोणी रोज पैसे मागतं का? नाही ना. मी नाव घेतलं का? पण बोलता त्यांच्याबद्दलच. मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे. प्रिया म्हणाली, मला नाही. असती तर पैसे असे वाटले नसते. त्या दिवशी प्रिया पहिल्यांदाच सुमनबाईंची अगदी मोठ्यानेच बोलली. माझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी दिलेले पैसे वाटले असं म्हणू नका तुम्ही. घरात शांतता पसरली. भास्कररावांनी विषयच थांबवला. पण मनातला वाद थांबला नाही. 2 आठवड्यांनी भास्कररावांना एका जुन्या गुंतवणुकीचे पैसे मिळाले होते. त्यांनी 50,000 रुपये घरी आणले. सुमनबाईंनी ते एका तपकिरी पाकिटात ठेवले. प्रिया तिथेच होती. सुमनबाई म्हणाल्या, हे पैसे पुढच्या महिन्यात बँकेत ठेवायचे आहेत. त्यांनी पाकिट कपाटाच्या वरच्या खणात ठेवलं. प्रिया पाहत होती. दुसऱ्या दिवशी नितीन आणि भास्करराव सकाळी बाहेर गेले. सुमनबाई दुपारी मंदिरात गेल्या. घरात प्रिया आणि सान्वी होत्या. संध्याकाळी सगळे परत आले. काहीच वेगळं घडलं नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनबाईंनी कपाट उघडलं. पाकिट होतं, पण आत पैसे नव्हते. 50,000 गायब होते. प्रिया, प्रिया, त्यांचा आवाज घरभर घुमला. प्रिया धावतच आली. काय झालं? पैसे कुठे आहेत? कुठले? नाटक करू नकोस. प्रियाचा चेहरा आता बदलला. आई, 50,000चं पाकिट रिकामं आहे. नितीन आणि भास्कररावही आले. त्यावर नितीन म्हणाला, शांत हो आई, नीट शोध. मी शोधले रे. दुसरीकडे ठेवले असतील. माझी स्मरणशक्ती अजून गेली नाही. त्यावर प्रिया म्हणाली, मग मला का विचारताय? सुमनबाईंनी उत्तर दिलं, कारण काल दुपारी घरात तू होतीस, सान्वीही होती. 4 वर्षाची मुलगी 50,000 घेणार? प्रियाच्या डोळ्यात आता राग आला. म्हणजे तुम्हाला वाटतं मी घेतले? सुनबाई आता सुमनबाई गप्प झाल्या. पण ती शांतता उत्तर देऊन गेली. त्यावर नितीन म्हणाला, आई, पुरे. पण सुमनबाईंचा राग थांबतच नव्हता. काही दिवसांपूर्वी माहेरी 20,000 दिले, आता पुन्हा काही गरज पडली असेल तर? प्रियाला धक्का बसला. काय म्हणालात? मी फक्त शक्यता सांगते. सरळ सांगा ना की मी चोरी केली म्हणून. मी चोरी शब्द वापरला नाही. अर्थ तोच आहे आई. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू आले. 6 वर्षे या घरात राहते. घर सांभाळलं, तुमची सेवाही केली. माझी कमाई घरासाठी वापरली आणि आज 50,000 सापडत नाहीत म्हणून पहिला संशय माझ्यावर.
सुमनबाई म्हणाल्या, मग पैसे गेले तरी कुठे? प्रिया ओरडली, मला माहीत नाही. सान्वी घाबरून रडू लागली. प्रिया तिला उचलून खोलीत गेली. रात्री नितीन खोलीत आला. प्रिया कपडे घडी घालत होती. तो म्हणाला, प्रिया. प्रिया म्हणाली, काय? आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अगदी पूर्ण. नितीन थोडा थांबला, फक्त 2 सेकंद. पण प्रियाला ते 2 सेकंद आता पुरेसे होते. तिने कपडे बाजूला ठेवले. तुलाही संशय आहे? नाही ग. मग उत्तर द्यायला वेळ का लागला? प्रिया, परिस्थिती बघ. काय परिस्थिती? पैसे गायब आहेत घरात. काल तू. प्रिया. आता प्रिया स्तब्ध झाली. पुढे बोल. नितीन गप्प झाला. घरात मी होतो म्हणून? मी तसं म्हणत नाही. घरात मी होते म्हणून? मी तसं अजिबात म्हणत नाही. तूही तेच म्हणतोयस. मी फक्त विचारतोय, तू पैसे दुसरीकडे ठेवलेस का? कोणाला दिलेस का? प्रियाच्या डोळ्यातून आता अश्रू आले. माझ्या नवऱ्यालाही 6 वर्षानंतर मला हा प्रश्न विचारावा लागतोय. दुसऱ्या दिवशी सुमनबाईंची बहीण घरी आली आणि बोलता बोलता पैसे गायब झाल्याचा विषय निघाला. सुमनबाई म्हणाल्या, घरातलेच कुणीतरी घेतले असतील. त्यांची बहीण प्रियाकडे पाहून म्हणाली, आजकाल मुली माहेरासाठी काहीही करतात. प्रिया तिथेच होती. तिचा संयम संपला. काकू, माहेरच्यांचं नाव घेऊ नका. मी कुठे नाव घेतलं? अर्थ कळतो मला. सुमनबाई म्हणाल्या, मोठ्यांशी कसं बोलतेस? प्रिया म्हणाली, माझ्यावर चोरीचा संशय घेताना मी या घरची सून असते, पण माझ्या आईवडिलांचा अपमान झाला की मी गप्प बसायचं? कोणी अपमान केला? तुम्ही. घरात पुन्हा भांडण झालं. त्या रात्री प्रियानं बॅग काढली, कपडे भरू लागली. नितीन घाबरला. कुठे चाललीस? तिनं सांगितलं, माहेरी. हे काय बालिशपणा आहे? प्रिया त्याच्याकडे वळली. बालिशपणा? भांडण झालं म्हणून घर सोडायचं? भांडण पैशावरून नाही नितीन. मग? विश्वासावरून आहे. ती म्हणाली, उद्या पैसे सापडतील, पण आज तुम्ही माझ्यावर जो संशय घेतलाय तो मी कुठे शोधू? नितीनकडे उत्तरच नव्हतं. सान्वीला घेऊन प्रिया माहेरी गेली. प्रिया गेल्यानंतर घर अचानक शांत झालं. पहिल्या दिवशी सुमनबाईंनी स्वतःला समजावलं, 2 दिवसात येईल. पण तिसऱ्या दिवशीही प्रिया आली नाही. सान्वीचा आवाज नव्हता. शिवणयंत्रणाचाही आवाज नव्हता. संध्याकाळी आई आजी आई आजी असं म्हणत धावणारी नातही नव्हती. नितीनही आईशी फारसं बोलत नव्हता. एक दिवस सुमनबाईंनी विचारलं, तू तिला फोन केला? करतो. काय म्हणते? परत यायला तयार नाही. सुमनबाई म्हणाल्या, चोरी केली नसेल तर एवढं मनाला का लावून घेतलं? नितीनने आईकडे पाहिलं. आई, एखाद्यानं तुला चोर म्हटलं असतं तर? सुमनबाई शांत झाल्या. माहेरी गेल्यावर प्रियाने आईला सगळं काही सांगितलं. आईने शांतपणे ऐकलं. तू पैसे घेतले नाहीस ना? प्रिया चिडली. आई, तूही. आईनं तिचा हात धरला. मी तुला ओळखते म्हणून विचारलं नाही, तुला स्वतःला ऐकवण्यासाठी विचारलं. प्रिया रडू लागली. माझा नितीनसुद्धा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकला नाही. त्यावर आई म्हणाली, पैसे हरवले की पुन्हा मिळतात, पण विश्वास हरवला की शोधायला वेळ लागतो. इकडे भास्करराव मात्र शांतपणे विचार करत होते. पैसे कुठे गेले? घरात बाहेरचा माणूस आला नव्हता. प्रियाने घेतले असतील यावर माझा विश्वास बसत नव्हता. त्यांनी त्या दिवशीच्या प्रत्येक घटनेचा चांगला बारकाईनं विचार केला. दुपारी सुमनबाई मंदिरात गेल्या. प्रिया घरी. सान्वी खेळत होती. संध्याकाळी अचानक त्यांना काहीतरी आठवलं. त्या दिवशी सान्वी त्यांच्या खोलीत खेळत होती. तिच्या हातात एक तपकिरी कागदही होता. भास्करराव आता ताडकन उठले. सान्वीची खेळण्यांची पेटी तपासली. काही नाही. कपाटाखाली पाहिलं आणि त्यांनी काही नाही. मग त्यांची नजर जुन्या बाहुलीच्या घरावर गेली आणि
सानवीला दुकान खेळायला खूप आवडायचं. त्यांनी बाहुलीचं छोटं कपाट उघडलं. आत काही कागद होते. खेळण्यांच्या नोटा, रंगीत कागद आणि 500 रुपयांच्या नोटांचा बंडल. भास्कररावांचे हात आता थरथरले. त्यांनी मोजले तर तब्बल 50,000 रुपये. सुमन! भास्करराव जोरात ओरडले. सुमनबाई धावत आल्या. काय झालं? त्यांनी नोटा समोर ठेवल्या. सुमनबाईंचा चेहरा पांढराच पडला. हे तुझे 50,000 कुठे मिळाले? सानवीच्या बाहुलीच्या घरात. सुमनबाई खुर्चीत बसल्या. त्यांना आठवलं, एकदा सानवीने आजीला पैसे कपाटात ठेवताना पाहिलं होतं. तिने ते काढले असावेत. तिच्यासाठी ते पैसे नव्हते, खेळण्यांच्या नोटा होत्या. सुमनबाईंच्या तोंडून एकच शब्द निघाला, प्रिया. नितीनला कळलं तेव्हा त्यानं डोक्यावर हात ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता की पैसे सापडले, फक्त अपराधीपणा होता. नितीनने प्रियाला फोन केला. हॅलो प्रिया. बोल. पैसे सापडले. काही क्षण शांतता. मग प्रियानं विचारलं, कुठे? सानवीच्या खेळण्यात. प्रिया काहीच बोलली नाही. तिनं खेळायला घेतले होते बहुतेक. पुन्हा शांतता पसरली. प्रिया, मी तुला घ्यायला येतो. ती म्हणाली, कशासाठी? पैसे सापडले ना? प्रियाचा आवाज आता शांत होता. पैसे सापडले म्हणून समस्या संपली? नितीन गप्प. ज्या दिवशी पैसे हरवले त्या दिवशी माझ्यावरचा विश्वासही हरवला होता. आणि तिनं फोन ठेवला. त्या रात्री सुमनबाई झोपल्या नाहीत. प्रियासोबतचे 6 वर्षाचे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर येत होते. आणि त्यांना ताप आला तेव्हा प्रिया रात्रभर जागी होती. भास्कररावांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा प्रियाने स्वतःचे दागिने गहाण ठेवण्याची तयारी दाखवली होती. घरात पैसे कमी पडले तेव्हा शिवणकामाच्या कमाईतून किराणा आणला होता. दिवाळीत स्वतःसाठी साडी न घेता सुमनबाईंसाठी तिने साडी घेतली होती. आणि आपण 50,000 रुपये दिसेनासे झाले म्हणून तिच्या माहेरचा उल्लेख केला. तिच्यावर संशय घेतला. सुमनबाईंच्या डोळ्यातून पाणी आलं. भास्करराव म्हणाले, चूक झाली, मोठी झाली, मग दुरुस्त कर. ती माफ करेल. भास्करराव म्हणाले, माफी मागण्याचं काम आपलं, माफ करायचं की नाही ते तिचं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाच्या माहेरच्या दाराची बेल वाजली. प्रियानं दार उघडलं आणि समोर सुमनबाई होत्या. हातात काहीच नव्हतं. चेहऱ्यावर नेहमीचा अधिकारही नव्हता. आई, सुमनबाई म्हणाल्या, आत येऊ का? प्रियानं बाजूला होऊन त्यांना आत घेतलं. प्रियाची आई चहा करायला स्वयंपाकघरात होती. सुमनबाई प्रियासमोरच बसल्या. काही क्षण शांतता होती. मग त्यांनी म्हटलं, पैसे सापडले. नितीनने सांगितलं, सानवीने खेळायला घेतले होते. हो. पुन्हा शांतता पसरली. सुमनबाईंनी प्रियाकडं पाहिलं. माझं चुकलं. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. सुमनबाई पुढे होऊन म्हणाल्या, मी तुला चोरी केलीस असं थेट म्हटलं नव्हतं, पण माझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तोच होता. प्रिया शांत होती. तू माहेरी 20,000 दिलेस ही गोष्ट माझ्या डोक्यात बसली होती म्हणून पैसे गायब झाल्यावर मी पहिला संशय तुझ्यावर घेतला. त्यांचा आवाज आता थरथरला. पैसे सापडले ग, पण माझी सून हरवली. प्रियाला अश्रू आता आवरलेच नाही. सुमनबाईंनी अचानक पर्समधून एक जुना फोटो काढला. ही मी. फोटोमध्ये तरुण सुमनबाई होत्या. माझ्या लग्नाच्या दुसऱ्या वर्षी माझ्या आईला पैसे हवे होते. प्रिया आता सगळी कहाणी ऐकत राहिली. मी घरातून 200 रुपये आईला दिले. मग तुझ्या आजी सासूबाईंना हे कळलं. सुमनबाईंचे डोळेच पाणावले. त्यांनी आता सगळ्यांसमोर मला म्हटलं, माहेर भरायला आली आहेस का? प्रिया स्तब्ध झाली. मी त्या दिवशी खूप रडले आणि मनोमन ठरवलं होतं, मनात ठरवलं, माझ्या सुनेला कधी असं बोलणार नाही. त्या हसल्या. पण आयुष्य किती विचित्र आहे बघ. ज्यानं आपल्याला जखम झाली, कधीकधी तीच जखम आपण दुसऱ्यालाही देतो. प्रियानं त्यांचा हात धरला. आई,
तुझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी तू पैसे दिलेस ते योग्य केलंस. प्रियाला हे वाक्य ऐकण्यासाठी कित्येक दिवस वाट पाहावी लागली होती. संध्याकाळी नितीन घरी आला आणि प्रियासमोर उभा राहिला. माझीही चूक झाली. प्रिया म्हणाली, तुला माझ्यावर संशय आला होता. नितीननं खोटं बोललं नाही. एका क्षणासाठी आला. प्रियाचे डोळे खाली गेले आणि त्याची मला लाज वाटते. तो म्हणाला, विश्वास म्हणजे फक्त परिस्थिती चांगली असताना माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणणं नाही. पुरावा नसताना सगळे विरोधात असले तरी तुझ्या बाजूनं उभं राहणं होतं. मी ते केलं नाही. प्रियानं त्याच्याकडं पाहिलं. मला वेळ लागेल. घे. मी लगेच अगदी सगळं विसरू शकत नाही. विसर असं मी म्हणणारही नाही. त्या दिवशी प्रिया परत सासरी आली, पण एका अटीवर. घरात पैशांबद्दल स्पष्ट नियम करायचे. रविवारी चौघं टेबलाजवळ बसले. प्रियानं एक वही उघडली. आपण सगळे जण मिळून ठरवू. त्यावर नितीन म्हणाला, घर खर्चासाठी एक कॉमन अकाउंट असेल. भास्करराव म्हणाले, ठीक आहे. प्रिया म्हणाली, प्रत्येकानं ठरवलेली रक्कम त्यात टाकायची. सुमनबाई आता विचार करत होत्या. त्यावर पुढे प्रिया म्हणाली, त्या व्यतिरिक्त प्रत्येकाचे वैयक्तिक पैसे त्यांचे. आणि त्यावर सुमनबाई म्हणाल्या, म्हणजे तू तुझ्या कमाईतून माहेरी मदत करू शकतेस. प्रिया त्यांच्याकडे पाहत म्हणाली, हो, आणि तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला मदत करू शकता. त्यासाठी प्रत्येक वेळी परवानगी नको. फक्त मोठा आर्थिक निर्णय असेल तर घरात चर्चा करू. सुमनबाईंनी मान हलवली. मान्य. नितीन हसला. आणि 50,000 रोख कपाटात ठेवायचे नाहीत. भास्करराव म्हणाले, सगळ्यात महत्त्वाचा नियम. आणि सगळेच जण हसले. काही महिन्यांनी नितीनच्या कंपनीत अडचण आली. त्याचा पगार 2 महिने उशिरा झाला. घराचा हप्ता बाकी होता. नितीनला खूप काळजी वाटत होती. काय करू? सुमनबाई म्हणाल्या, माझ्या एफडीमधून काढ. आता प्रिया आत गेली. तिनं एक लिफाफा आणला. त्यात 40,000 रुपये होते. हे घ्या. नितीन म्हणाला, कुठून आणले? शिवणकामातून साठवले होते. सुमनबाई तिच्याकडे पाहत राहिल्या. तू हे पैसे तुझ्यासाठी ठेवले होतेस ना? हो. मग देऊ नकोस, आम्ही बघतो. प्रिया थोडी हसली. आई, तुम्हीच म्हणालात ना, गरज पडली तर घर एकत्र उभं राहतं. सुमनबाईंचे डोळे आता पाण्याने तिंब भरले होते. पण यावेळी त्यांनी वेगळं केलं. त्या म्हणाल्या, ठीक आहे, हे आपण उधार घेतोय. नितीनचा पगार आला की तुला परत. प्रिया थोडी हसली. आई, गरज नाही. आहे प्रिया. का? सुमनबाई म्हणाल्या, कारण तुझी कमाई म्हणजे तुझ्या कष्टाची किंमत आहे. ती घरात आली म्हणून तिच्यावर तुझा हक्क संपत नाही. प्रियाला काही क्षण बोलताच आलं नाही, कारण हेच वाक्य तिला कित्येक वर्षापासून ऐकायचं होतं. एक दिवस प्रियाचा भाऊ विशाल घरी आला. हातात एक लिफाफा होता. ताई, हे घे. तिनं विचारलं, काय? तू बाबांच्या ऑपरेशनला दिलेले 20,000. प्रिया म्हणाली, वेडा आहेस का? ठेव. वेडा आहेस का? ठेव. सुमनबाई जवळच होत्या. विशाल म्हणाला, नाही, तेव्हा गरज होती म्हणून घेतले. आता माझ्याकडे आहेत. प्रिया पैसे घेईना. तेव्हा सुमनबाई म्हणाल्या, विशाल, पैसे परत द्यायचे असतील तर तुझ्या ताईला दे. पण एक लक्षात ठेव, पुन्हा तुझ्या आईवडिलांना गरज पडली आणि तुझ्याकडे कमी पडले तर आधी आम्हाला फोन कर. विशाल आता आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागला. प्रिया तर काही बोलूच शकली नाही. सुमनबाई म्हणाल्या, तिचे आईवडील म्हणजे आता आमचेही झाले की नाही? प्रियानं सुमनबाईंना मिठी मारली. काळ पुढे गेला. सान्वी आता 9 वर्षाची झाली. एक दिवस शाळेतून आल्यावर तिनं विचारलं, आजी, हे पैसे काय असतात? सुमनबाई हसल्या. कशासाठी विचारतेस? मॅडम म्हणाल्या, पैसे जपून वापरायचे. सुमनबाईंनी तिला जवळ बसवलं आणि बरोबर सांगितलं.
पैसे खूप महत्त्वाचे असतात. हो, माणसांपेक्षा सुमनबाई थांबल्या. त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा ते 50,000 आले. रिकामं पाकीट, प्रियावर घेतलेला संशय, रिकामं झालेलं घर आणि त्या म्हणाल्या, नाही ग. मग सुमनबाईंनी सान्वीच्या डोक्यावरून हात फिरवला. पैसे गेले तर पुन्हा कमवता येतात, पण पैशांसाठी आपली माणसं गमावली तर प्रत्येक वेळी ती परत मिळतीलच असं नाही. स्वयंपाकघरात उभी असलेली प्रिया हे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. सान्वी म्हणाली, पण आजी, मी लहान असताना तुझे पैसे घेतले होते ना? सुमनबाई हसल्या. हो, 50,000. सान्वीने डोळे मोठे झाले. एवढे? हो. मग तुम्ही मला मारलं नाही? नितीन बाहेरून म्हणाला. तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना शिक्षा झाली होती. सान्वी थोडी गोंधळली. मी काय केलं? प्रिया हसत बाहेर आली. तू काही नाही. तू आम्हाला एक मोठा धडा शिकवलास. कुठला आई? प्रिया म्हणाली. पैशांचा हिशोब ठेवायचा. त्यावर नितीन म्हणाला. आणि पैसे कपाटात ठेवायचे नाहीत, भास्करराव म्हणाले. आणि लहान मुलांसमोर ठेवायचे तर अजिबात नाहीत. सगळेच जण हसले. सुमनबाई मात्र प्रियाकडे पाहत म्हणाल्या, आणखी एक धडा. प्रियानं विचारलं, काय? सुमनबाई म्हणाल्या, पैसे हरवले तर आधी शोधायचे. माणसांवर संशय नंतरही घेता येतो. माणसांवर संशय नंतरही घेता येतो. आणि हे वाक्य ऐकून प्रिया हसली. नाही आई. मग? संशय घेण्याआधी सत्य शोधायचं. सुमनबाईंनी मान हलवली. बरोबर. त्या दिवशी संध्याकाळी घरात सगळे चहा घेत बसले होते. टेबलावर सान्वीची छोटी आता गुल्लकही होती. तिनं गुल्लक उचलून म्हटलं, माझ्याकडे 340 रुपये आहेत. सुमनबाई म्हणाल्या, छान, जपून ठेव. त्यावर सान्वीनं विचारलं, आजी तुला पाहिजेत का? नको ग आईला. प्रिया हसली. नको. आणि बाबांना? तेही म्हणाले नको. नितीन म्हणाला, मला दे. सुमनबाईंनी लगेच त्याचा हात बाजूला केला. लहान मुलीच्या पैशावर डोळा ठेवतोस? घरभर हशा पसरला. कधी काळी 50,000 रुपयांनी त्या घराला तोडण्याची वेळ आली होती. आज 340 रुपयांवर सगळेच जण हसत होते. फरक पैशांच्या रकमेचा नव्हता. फरक होता तो फक्त विश्वासाचा. त्या घरात आता पैशांचा हिशोब होता, पण नात्यांचा व्यवहार नव्हता. माहेर सासर असा भेद नव्हता. आणि प्रियाच्या कमाईवर कुणाचा अधिकारही नव्हता. कारण सुमनबाईंना उशिरा का होईना, पण एक गोष्ट चांगली समजली होती. सून घरात आली म्हणजे तिच्या हातातले पैसे घराचेच होत नाहीत तर. आणि प्रियालाही चांगलं समजलं होतं. स्वतःच्या पैशांवर हक्क ठेवणं आणि कुटुंबाच्या अडचणीत मदतीला उभं राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पैसा संसारासाठी आवश्यक असतो, पण पैसा संसाराचा पाया नसतो. पाया असतो तो म्हणजे विश्वास. कारण पैशांची पेटी कुलूप लावून सुरक्षित ठेवता येते, पण नात्यांना कुलूप लावलं तर घरात माणसं असूनही घर रिकामं होतं. आणि म्हणूनच त्या 50,000 त्या कुटुंबाचं नुकसान केलं नाही. उलट त्यांना आयुष्यभर पुरेल इतका मौल्यवान धडा दिला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, पैसा कमवताना कष्ट करा, खर्च करताना विचार करा, पण पैशांपेक्षा माणसांची किंमत कधीच कमी करू नका. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.